कुर्ल्याच्या एलबीएस रोडवरती पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि एलबीएस रोडवर नेमकी काय परिस्थिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं। रुपाली, सध्या कशी परिस्थिती आहे? पाणी साचलेलं आहे, त्याचा निचरा होऊ लागलाय का? काय अधिकचे अपडेट देणार? श्वेता, मी सध्या एलबीएस रोडवरती आहे। हा जो रोड आहे तो सायन आणि कुर्ल्याला जोडणारा रोड आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणची वाहतूक देखील बऱ्यापैकी असते। मात्र रात्री झालेल्या पावसामुळे आपण पाहत आहोत की सकाळपासूनच ह्या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर पाणी साचलेलं होतं आणि त्याच्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती। आता काही प्रमाणामध्ये पाण्याचा निचरा होण्यास हळूहळू का होईना पण सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे सध्या आपल्याला गाड्या या ठिकाणून जाताना पाहायला मिळतात। मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणखीही आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे। जे मेन होल्स आहेत, जे ड्रेनेजचे जे होल्स आहेत त्या ठिकाणी खरं तर कचरा साचलेला आहे आणि त्याच्यामुळे पाणी जाण्यासाठी अडचण होत आहे आणि त्याच्यामुळे परिणामी पाणी रस्त्यावरती साचून राहत आहे आणि एकूणच गाड्यांना याचा खरं तर त्रास होतो आहे। जे सगळे चाकरमानी आहेत ते आपापल्या गाड्या सोडून खरं तर पायीच खरं तर चालत निघाल्याचं आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं आणि या साचलेल्या पाण्यामधून गाडी काढत असताना अनेकांच्या गाड्या देखील बंद पडत आहेत। सध्या एलबीएस रोडच्या हा जो टी जंक्शन पॉईंट आहे, या टी जंक्शन पॉईंटवरती मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर ट्रॅफिक जाम झालेला आहे। त्या ठिकाणी काही ट्रॅफिक हवालदार देखील उभे आहेत। मात्र तशा पद्धतीने गाड्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललेल्या आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी एक प्रवाशांनाही मनस्ताप होताना पाहायला मिळत आहे। आणि सोबतच आपण जर बघितलं तर माझ्या या बाजूला खरं तर जी एलबीएस रोडवरची जी छोटी छोटी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये खरं तर काही प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। दुकानांचा तो खालचा भाग निश्चितच रुपाली, एकंदर परिस्थिती काय ही लक्षात आलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर कुर्ला या एलबीएस रोडवरची आपण ही दृश्य पाहिली, कशा पद्धतीने पाणी या एलबीएस रोडवर साचलेलं आहे, त्यामुळे याचा फटका या सर्व वाहनधारकांना बसतोय। अनेक दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे।